मित्रांनो, स्वागत आहे आपलं विजन अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण सेट चॅप्टरचा प्रॅक्टिस सेट 1.2 या ठिकाणी सॉल्व्ह करतोय. पहिला क्वेश्चन आपल्या समोर दिला आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अँड विच आर फॉल्स. तर पुढे आपल्याला स्टेटमेंट दिले, यावरून आपल्याला कोणता स्टेटमेंट ट्रू आहे आणि कोणता फॉल आहे हे ओळखायचं आहे. आता त्याच्यामध्ये पहिला स्टेटमेंट दिलं बघा, सी इज द सबसेट ऑफ बी. आता सबसेट काय असतो बघा, तर सबसेट म्हणजे काय, तर जर सी या सेटमधले एलिमेंट जर बी सेटमध्ये जर असतील तर तो सी हा सेट या बी सेटचा सबसेट असेल, तर त्याला म्हणायचं सबसेट. ओके, तर बघूया आपण. आता सी दिलेलं बघा इथे, तर सी मध्ये एलिमेंट दिले बी आणि डी. बी आणि डी हे एलिमेंट्स बी या सेटमध्ये आहेत का, जर असतील तर तो त्याचा सबसेट होईल, नसेल तर त्या ठिकाणी ते फॉल्स असेल. तर इथे बघा, बी नाही दिलेला, डी या ठिकाणी दिलेला आहे, पण एकच अंक या ठिकाणी असल्या कारणाने आपण इथे लिहू की हे आहे फॉल्स. तर का फॉल्स असेल, कारण की सी चे एलिमेंट्स बी मध्ये नाहीत. त्यानंतर सेकंड बघा, ए सबसेट डी. ए चे एलिमेंट्स डी मध्ये आहेत का, तर ए बी सी डी ई. आता हे एलिमेंट्स डी मध्ये नाही आहे, कारण की डी मध्ये फक्त दोनच एलिमेंट्स आहे आणि ए मध्ये पूर्ण एवढे त्या ठिकाणी 5 एलिमेंट्स दिलेले आहेत. तर यामध्ये नाही नसल्या कारणाने हे पण या ठिकाणी असणार आहे फॉल्स. डी सबसेट बी. आता डी चे एलिमेंट्स बी मध्ये आहेत का, डी मध्ये बघा ए आणि ई दिलेलं आहे. बी मध्ये आहेत का, ई दिलेला आहे पण ए दिलेला नाही, म्हणजे हे पण त्या ठिकाणी काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. नंतर पुढे दिलं आहे डी सबसेट ए. डी चे एलिमेंट्स आहे ए आणि ई. ते ए एलिमेंटमध्ये आहे का एच्या सेटमध्ये, तर इथं ए आहे, ई पण आहे, म्हणजे इथं हे जे स्टेटमेंट दिलं आहे ते असणार आहे ट्रू. पुढे दिलं आहे बी सबसेट ए. बी चे एलिमेंट्स ए मध्ये येतात का बघू आपण. बी चे एलिमेंट्स दिले बी सी डी ई एफ. तर ते ए मध्ये आहे का, सी डी ई, पण एफ आलेला नाही, म्हणून हे असणार आहे फॉल्स. नंतर पुढे सांगताय सी सबसेट ए. सी चे एलिमेंट्स ए मध्ये येतात का, बघा इथं बी आणि डी दिलेलं आहे, बी आणि डी या ठिकाणी आलेले आहेत, म्हणजे हे स्टेटमेंट असणार आहे ट्रू. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन दिला आहे, टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 ॲज अ युनिव्हर्सल सेट अँड शो सेट एक्स अँड वाय युझिंग वेन डायग्राम. म्हणजे आपल्याला युनिव्हर्सल सेट घ्यायचा 1 to 20 पर्यंतचा, आणि यामध्ये एक्स आणि वाय जे सेट दिलेले आहेत ते वेन डायग्रामने दाखवायचे. तर आपण सगळ्यात आधी पहिला क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करू. तर पहिला क्वेश्चन दिला आहे एक्स इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज द एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर एक्स ग्रेटर दॅन 7 अँड स्मॉलर दॅन 15. म्हणजे एक्स जे एलिमेंट्स आहेत ते 7पेक्षा काय असतील मोठे आणि 15पेक्षा छोटे. तर असा तो एक सेट या ठिकाणी आपल्याला दाखवायचा आणि पुढे सॉल्व्ह करायचं. तर सगळ्यात आधी आपल्याला बघा युनिव्हर्सल सेट घ्यावा लागेल. आता युनिव्हर्सल सेट आपण बघा किती दिलं आहे, तो 1 to 20 पर्यंतचा घ्यायचा आहे. मग आपण इथं राईट करणार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. तर 1 ते 20 पर्यंतचे नंबर्स आपण इथे राईट करून घेतले, त्याला युनिव्हर्सल सेट नाव दिलं. नंतर आपण एक्स जो सेट दिला आहे तो राईट करून घेऊया. आता एक्स जो सेट आहे तो काय सांगतो आपल्याला, की एक्स जे एलिमेंट्स आहेत ते 7पेक्षा मोठे आणि 15पेक्षा छोटे. मग 7पेक्षा मोठे येईल 8 9 10 11 12 13 14. आता 14 पर्यंतच घ्यावं लागेल, कारण की ते 15पेक्षा काय पाहिजे, छोटे पाहिजेत. ठीक आहे, मग 14 पर्यंतचे एलिमेंट्स आपण याच्यामध्ये राईट करणार. आता आपण सेट राईट करून घेतले इथे. आता वेन डायग्रामनुसार ते आपल्याला दाखवायचे. मग सगळ्यात आधी आपण इथे वेन डायग्राम दाखवू. तर वेन डायग्राम दाखवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला या ठिकाणी युनिव्हर्सल सेट दाखवावा लागेल. तर हा युनिव्हर्सल सेट आपण या ठिकाणी दाखवतोय बघा. याला नाव देऊ आपण युनिव्हर्सल सेट. ठीक आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर यामध्ये आपल्याला एक्सचे एलिमेंट्स दाखवायचे. ठीक आहे. मग एक्सचे एलिमेंट्स दाखवताना आपण या ठिकाणी एक सर्कलचा यूज करूया. देन आपण काय करणार आहे, तर एक्सचे एलिमेंट दाखवणार. इथे आपण राईट करूया 8 9 10 11 12 13 आणि 14. तर हे आपण या ठिकाणी एक्सने दाखवूया. तर इथे आपण लिहूया, हा असेल या ठिकाणी एक्स सेट. ठीक आहे. नंतर जे रिमेनिंग राहिलेले जे एलिमेंट्स आहे ते आपण या ठिकाणी राईट करणार आहोत. बघा आता इथं 8 दिलेलं आहे, म्हणजे 8 यामध्ये येणार नाहीत. नंतर 9 दिलेलं आहे, 9 पण घेणार नाही आपण. पुढे 10 11 12 13 14 इथपर्यंत जे एलिमेंट्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत ते आपल्याला राईट करायचे नाही, कारण की आपण ते एक्स या सेटमध्ये दाखवलेले आहेत. आता राहिलेले जे आहेत ते त्या ठिकाणी इथे आपण राईट करणार आहोत. मग इथे लिहूया आपण 1 2 3 4 5 6 7. नंतर पुढे 15, त्यानंतर 16 17 18 19 आणि 20. पुढचा सेट आहे
वाय. तर इथे आपण सेकंड नंबरचं एक्झाम्पल इथे सॉल्व्ह करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला परत या ठिकाणी युनिव्हर्सल सेट घ्यावा लागेल. मग इथे आपण राईट करूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. ठीक आहे. यानंतर आपल्याला वायचे एलिमेंट्स या ठिकाणी राईट करायचे. आता वाय सेट काय सांगतं, वाय सच दॅट वाय इज द एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर, वाय इज प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. म्हणजे 1 ते 20 पर्यंतचे जे प्राईम नंबर्स आहेत ते आपल्याला इथे राईट करायचे. मग इथे आपण राईट करून घेऊया 2 3 5 7 9 सॉरी 5 7 11 13 17 19. ठीक आहे. तर हे या ठिकाणी आपण प्राईम नंबर्स राईट केले. आता यावरून आपण सेट राईट करूया. तर सगळ्यात आधी आपण या ठिकाणी युनिव्हर्सल सेट दाखवण्यासाठी एक रेक्टँगल यूज करूया, कारण की युनिव्हर्सल सेट हा रेक्टँगलनेच दाखवला जातो. इथे आपण दाखवूया युनिव्हर्सल सेटचा यू. तर यामध्ये आपल्याला वाय सेट दाखवायचा आहे. तर वाय सेट दाखवण्यासाठी इथे आपण सर्कल दाखवूया. आता या सर्कलला आपण वाय असं नाव देऊया. ठीक आहे, सॉरी आतमध्ये लिहूया वाय. आता यामध्ये आपण वायचे एलिमेंट्स दाखवूया. इथे असेल 2 3 5 7 11 13 17 आणि 19. जे रिमेनिंग एलिमेंट्स आहेत ते आपण इथे राईट करणार आहोत. 1 नंतर 4 पुढे 6 8 9 10 12 14 15 16 18 आणि 20. ठीक आहे. हा क्वेश्चन या ठिकाणी आपण केला. यानंतर पुढचा क्वेश्चन करूया, इथे सॉल्व्ह करूया. तर बघा, फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करावं लागेल, तर सगळ्यात आधी आपल्याला युनिव्हर्सल सेट दिलेला आहे तो आपण राईट करणार. मग युनिव्हर्सल सेट राईट करूया 1 2 3 7 8 9 10 11 12. ठीक आहे. आता यामध्ये आपला जो पी जो सेट दिलेला आहे तो आपल्याला राईट करायचा आहे. मग सेट पी का दिलेला आहे 1 3 7 आणि 10. ठीक आहे. यानंतर आपल्याला पी डॅश दाखवायचा आहे. आता पी डॅश म्हणजेच जो कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पी आहे तो दाखवायचा आहे. मग कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पी कसा ओळखायचा, तर कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पी असा असतो की जे पी मध्ये एलिमेंट्स असतात त्या व्यतिरिक्त जे एलिमेंट्स युनिव्हर्सल सेटमध्ये असतील ते असतील त्या ठिकाणी कॉम्प्लिमेंट ऑफ सेट पी. म्हणजे याचा अर्थ इथे 1 3 7 10 आपण सोडून देणार. मग इथला 1 सोडला तर इथे मिळेल आपल्याला 3 तर आपल्याला या ठिकाणी नाही घ्यावा लागेल. ठीक आहे, 3 इथे दिलेला आहे. त्यानंतर 7 पण दिलेलं आहे, ते आपण राईट नाही करणार. पुढचा 8 राईट करूया, 9 राईट करूया, 10 नाही घ्यायचा, 11 घेणार आणि 12 घेणार. अशा प्रकारे आपण पी डॅश इथे राईट करून घेतला. ठीक आहे. आता आपल्याला वेन डायग्रामने हे एलिमेंट्स दाखवायचे आहेत. युनिव्हर्सल सेट दाखवण्यासाठी इथे एक रेक्टँगलचा यूज करूया. याला आपण नाव देऊया युनिव्हर्सल सेटचा यू. आणि आता या सर्कलमध्ये आपण पी डॅश या सर्कलमध्ये आपण पी या सेटचे एलिमेंट्स राईट करणार आहोत. तर इथे आपण सगळ्यात आधी राईट करूया 1 3 7 10. आता हे जे एलिमेंट्स आपण इथे राईट केलेले ते पीचे एलिमेंट्स आहे, म्हणून इथे आपण राईट करूया पी. आता यानंतर जे रिमेनिंग एलिमेंट्स आहेत ते आपण राईट करूया. जसं की युनिव्हर्सल सेटमधून ते आलेले आहेत. आपल्याला पी डॅश पण दाखवायचं, म्हणून डायरेक्ट आपण पी डॅश किंवा कॉम्प्लिमेंट ऑफ पीचे इथे एलिमेंट्स राईट करूया. इथे 2 8 नंतर 9 पुढे 11 आणि 12. हे जे एलिमेंट्स आपण दाखवले आहेत याला डॅश असं म्हणूया. ठीक आहे. तर अशा प्रकारे डायग्राम काढायची होती. यानंतर पुढचा क्वेश्चन दिला आहे तो सॉल्व्ह करणार आहोत आपण. तर सेकंड क्वेश्चन आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत. सेकंड क्वेश्चन सांगितलं व्हेरीफाय कॉम्प्लिमेंट ऑफ पी ऑफ कॉम्प्लिमेंट पी इज इक्वल टू पी. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण युनिव्हर्सल सेट इथे राईट करून घेऊया. इथे राईट करणार आपण 1 2 3 7 8 9 10 11 12. नंतर आपण इथे जो पी एलिमेंट्स दिलेला आहे तो राईट करून घेऊया. मग पी एलिमेंट दिलेले आहेत 1 3 7 10. सेट पी राईट केल्यानंतर इथे आपण राईट करणार कॉम्प्लिमेंट ऑफ पी. मग कॉम्प्लिमेंट ऑफ पी इथे राईट करूया 2 8 9 11 12. यानंतर आपल्याला दाखवायचं आहे इथे आपण एक राईट करूया. आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट पी दाखवायचा आहे. आता कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट पी या ठिकाणी दाखवताना मग तो आपल्याला इथे अशा प्रकारे दाखवावा लागेल. आता कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट पी जो असतो
त्याचा अर्थ असा होतो की कॉम्प्लिमेंट ऑफ अ कॉम्प्लिमेंट इज द गिवन नंबर इट सेल्फ. म्हणजे जो काही सेट असेल त्या सेटचा जर कॉम्प्लिमेंट घेतला तर तो सेट स्वतःच त्याचा कॉम्प्लिमेंट असतो. म्हणून आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट पी याचे एलिमेंट्स इथे 1, 3, 7 आणि 10 असेच राईट करावे लागतील. इथे आपण राईट करूया याला 2. मग इथं आपण पुढे लिहूया फ्रॉम 1 अँड 2. मग 1 आणि 2 वरून काय लक्षात येईल आपल्या बघा की इथं पीचे एलिमेंट 1, 3, 7, 10 दिलेले आहेत आणि जे कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट आहे याचे पण एलिमेंट्स किती दिले 1, 3, 7, 10. याचा अर्थ झाला की कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट पी जो आहे तो इक्वल आहे कशाच्या कॉम्प्लिमेंट ऑफ पी सेटच्या इक्वल आहे. ते आपल्याला या ठिकाणी हे प्रूव्ह करायचं होतं. तर अशा प्रकारे आपण ते व्हेरीफाय केलं आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू. 3 2 7 देन राईट एनी 3 सबसेट ऑफ ए. तर आपल्याला कोणतेही 3 सबसेट राईट करायचे एचे. मग आता सबसेट काय असतो बघा. मग आपण कोणतेही सेट्स तयार करू शकतो. जसं की मी असं लिहितो की सेट ऑफ बी इज इक्वल टू, जर मी घेतला 3 आणि 2. आता 3 आणि 2 हे एलिमेंट्स ए मध्ये येतात, म्हणजे याचा अर्थ काय होईल दॅट्स वाय बी इज द सबसेट ऑफ ए तयार होणार आहे. ठीक आहे. तर असे तुम्हाला किती तयार करायचे आहेत, तसे 3 सबसेट तयार करायचे. हा झाला पहिला सबसेट. दुसरा आपण घेऊया सी इज इक्वल टू, पुढे याच्यामध्ये मी राईट करतो 2 7 1. ठीक आहे. आता बघा 2 7 1 हे जे एलिमेंट्स आहे ते ए सेटमध्ये येतात, म्हणून इथे आपण सी इज द सबसेट ऑफ ए असं राईट करू शकतो. त्यानंतर तिसरं आपण तयार करूया डी, याला नाव देऊया आपण सेटला, आणि इथे राईट करूया 1 3 2 आणि 7. ठीक आहे. तर हे जे एलिमेंट्स आहेत ते ए मध्ये पण बघायला मिळतात, म्हणून आपण असं लिहिणार की डी इज द सबसेट ऑफ ए. तर असे तुम्हाला 3च सबसेट तयार करायचे होते, आपण राईट केलेले आहेत. या व्यतिरिक्त आपण भरपूर सारे सेट तयार करू शकतो. पुढचा क्वेश्चन दिला आहे 5th नंबरचा. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स. आता हे पुढे काही सेट्स दिले, याचे आपल्याला सबसेट रिलेशन द्यायचे. पुढील पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन पुणे, म्हणजे पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांचा त्या ठिकाणी रेसिडेंटचा त्या ठिकाणी सीट दिलेला. ओके. पुढे एम सेट दिलेला आहे, तर तो मध्य प्रदेशमधल्या रेसिडेन्शियलचा त्या ठिकाणी सेट दिलेला आहे. आय हा सेट असणारे इंदोरसाठी, बी सेट असणारे इंडियासाठी, एच सेट असणारे महाराष्ट्रासाठी. ठीक आहे. तर आपल्याला यांची रिलेशन लिहायचे. तर सगळ्यात आधी विचार केला आपण, तर सगळ्यात आधी युनिव्हर्सल सेट म्हणजे आपण इंडिया बघू शकतो, कारण की इंडियामध्येच हे सगळे प्लेस येतात. मग इंडियासाठी यांनी कोणता सेट त्या ठिकाणी वापरलेला आहे, तर बी. मग आपण सिलेक्ट करूया बी. ठीक आहे. आता इंडिया नंतर इंडियामध्ये 2 स्टेट्स आहे, एक आहे मध्य प्रदेश आणि दुसरा आहे महाराष्ट्र. मग पुढे मध्य प्रदेश जो आहे तो मध्य प्रदेश या ठिकाणी डिनोट केलेला आहे एम सेटने, मग इथं एम राईट करूया. त्यानंतर महाराष्ट्र जो आहे तर महाराष्ट्र सेटसाठी आपण या ठिकाणी एच घेणार आहोत. आणि यामध्ये जर विचार केला तर बघा मध्य प्रदेश मध्ये इंदोर सिटी येते, म्हणून इंदोर आपण याच्या खाली राईट करूया. इंदोर सेट आपल्याला या ठिकाणी आयने दाखवलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पुणे सिटी येते, मग पुणे या ठिकाणी पी या सेटने डिनोट केलेला आहे. तर आपण इथून व्यवस्थितपणे रिलेशन लावू शकतो. म्हणजे कसं, तर बघा की इंदोर म्हणजे आय हा सबसेट असेल कशाचा, एमचा, म्हणजेच एम पीचा. ओके, हे या ठिकाणी तयार होईल. दुसरं आपण असंही दाखवू शकतो की जो एम आहे म्हणजे एम पी आहे मध्य प्रदेश, तो सबसेट असेल इंडियाचा म्हणजेच बीचा. ठीक आहे. तिसरं आपण असं दाखवू शकतो की जर मध्य प्रदेश जर इंडियाचा सबसेट असेल तर आय पण कशा सबसेट असेल इंडियाचा, मग इथे लिहू की आय इज द सबसेट ऑफ बी. थर्ड आपण असं राईट करूया की पुणे हे महाराष्ट्रात आहे, म्हणून पी हा सबसेट असेल महाराष्ट्र म्हणजे एच साठी. ठीक आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र हा पार्ट आहे इंडियाचा, मग इथं आपण दाखवूया की एच इज अ सबसेट ऑफ बी. त्यानंतर पुढे आपण असं राईट करूया की जर महाराष्ट्र जर इंडियाचा पार्ट आहे तर पुणे पण इंडियाचाच पार्ट आहे, मग पी हा सबसेट असेल इंडियाचा म्हणजे बीचा, पी सबसेट बी. आता या तर पुढे आपल्याला दिलं बघा सेकंड क्वेश्चन, विच सेट कॅन बी युनिव्हर्सल सेट फॉर अबोव सेट्स. तर या सर्व सेटचा युनिव्हर्सल सेट कोणता आहे. तर जर विचार केला तर बघा इंडिया या सगळ्यांचा युनिव्हर्सल सेट असणार आहे. का, कारण की हे जे सर्व ठिकाणं दिलेली ते इंडियामध्येच दिलेली, म्हणून इंडिया हा काय असणार आहे युनिव्हर्सल सेट, आणि इंडिया हा सेट बी ने डिनोट केलेला आहे, म्हणून आपण लिहू की सेट इज आन्सर असेल सेट बी. ठीक आहे. पुढचा 6 क्वेश्चन दिलेला आहे, विच सेट ऑफ नंबर कुड बी युनिव्हर्सल सेट फॉर द गिवन बिलो. तर आपल्याला इथे काही सेट्स दिलेले आहेत ए बी सी नावाचे, आणि असं सांगितलं की यांचा युनिव्हर्सल सेट कोणता असेल ते आपल्याला ओळखायचं. तर आधी आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करूया. जो पहिला त्या ठिकाणी सेट दिलेला आहे बघा, काय म्हणतं की सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5. मग 5चे मल्टिपल्स काय राईट करणार आपण, 5 10, त्यानंतर 15 20, हे पुढे काय असणार आहेत अनकाउंटेबल असतील. ठीक आहे. नंतर बी सेट दिला आहे बघा, बी सेट काय सांगतं सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 7.
मग 7चं या ठिकाणी मल्टिपल्स राईट करणार आपण या ठिकाणी, ते पण काय असतील, इन्फानाईट असतील. नंतर सी जो सेट दिलेला आहे तो बघा काय सांगतं, सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 12. मग 12चे त्या ठिकाणी काय लिहायचे, आपला मल्टिपल्स लिहायचे, ते पण काय असतील, इन्फानाईट्स असतील. आता हे जे आपण या ठिकाणी सेटचे एलिमेंट्स राईट केलेले आहेत, आता यांच्यासाठी युनिव्हर्सल सेट आपल्याला राईट करायचा. मग आता यांच्यासाठी युनिव्हर्सल सेट काय असेल तर बघा, तर 5, 10, 15, 20 किंवा 7, 14, 21 किंवा 12, 24, 36 हे काही नंबर्स आपल्याला दिलेले आहेत. हे जे नंबर्स आहेत ते नॅचरल नंबरमध्ये पण येतात, होल नंबरमध्ये परत येतात आणि इंटिजर्समध्ये पण येतात. म्हणून आपण असं राईट करू शकतो की ए इज द सबसेट ऑफ नॅचरल नंबर, असंही म्हणू शकतो की बी इज द सबसेट ऑफ नॅचरल नंबर, सी इज द सबसेट ऑफ नॅचरल नंबर. पुढे असं लिहू शकतो की ए इज द सबसेट ऑफ होल नंबर, बी इज द सबसेट ऑफ होल नंबर, सी इज द सबसेट ऑफ होल नंबर. पुढे असं लिहू शकतो की ए हा सबसेट आहे इंटिजरचा, बी हा सबसेट आहे इंटिजरचा आणि सी पण हा सबसेट असेल इंटिजरचा. मग आपण याच्यावर असं राईट करू शकतो की जे नॅचरल नंबर्स असतील, होल नंबर्स असतील आणि इंटिजर्स असतील आर युनिव्हर्सल सेट्स ऑफ गिवन सेट्स. ठीक आहे, गिवन सेट्सचे म्हणजे दिलेल्या सेट्सचे काय असतील, युनिव्हर्सल सेट्स असतील. तसंच आपल्याला पुढचा क्वेश्चन करायचा आहे सेकंड नंबरचा. तर इथं काय सांगतं बघा, इथे दिलं आहे आपल्याला सेट पी. मग सेट पी काय दिलं आहे, इंटिजर्स विच आर मल्टिपल ऑफ 4. मग 4चे मल्टिपल्स असणारा आपल्याला या ठिकाणी इंटिजर्स राईट करायचे. ठीक आहे, तर इथे पुढे आपण हे पण इन्फानाईट राईट करू शकतो. त्यानंतर टी जो दिला आहे सेट, इथे काय सांगतं, सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर्स. मग इवन स्क्वेअर नंबर घ्यायचे म्हणजे 2चा स्क्वेअर घ्यायचा इथं, त्यानंतर इथं 4 येईल, 4चा स्क्वेअर, त्यानंतर इथं 6चा स्क्वेअर, 8चा स्क्वेअर, असे पण काय येणार आहे, खूप सारे येणार आहेत. मग इथं बघायला सांगितलं की जे आपण सेट्स राईट केलेले याच्यामध्ये इंटिजर्स आणि इवन नंबर्स घेतलेले. ठीक आहे, आता इंटिजर्स आणि इवन नंबर्स हे त्या ठिकाणी नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटिजर्स यामध्ये येतात. मग हे जे एलिमेंट्स आहेत ते नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटिजर्सचे त्या ठिकाणी सबसेट असतील. मग इथे पण आपण असंच राईट करू शकतो की नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर आर युनिव्हर्सल सेट्स ऑफ गिवन सेट. ठीक आहे, तर पुढचा क्वेश्चन आपण बघूया. लेट ऑल द स्टुडंट्स ऑफ क्लास इन युनिव्हर्सल सेट. पुढे लेट सेट ए बी द स्टुडंट्स हू सिक्युअर 50% ऑर मोर मार्क्स इन मॅथ्स, देन राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. म्हणजे आपल्याला सगळ्यात आधी युनिव्हर्सल सेट घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला ए सेट त्या ठिकाणी दिलेला आहे की ज्यांनी 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मॅथ्स या सब्जेक्टमध्ये मिळवलेले आहेत त्यांचा ए सेट दिलेला आहे. आणि यावरून आपल्याला या ए सेटचा कॉम्प्लिमेंट सेट राईट करायचा आहे. ठीक आहे, तर सोपं मित्रांनो, सगळ्यात आधी आपण काय करणार, युनिव्हर्सल सेट राईट करणार. आता युनिव्हर्सल सेट काय घेणार बघा, स्टुडंट्स ऑफ क्लास. मी राईट करूया आपण स्टुडंट्स ऑफ क्लास हा असणार या ठिकाणी मित्रांनो युनिव्हर्सल सेट. ठीक आहे, पुढे आपण राईट करूया सेट ए. मग सेट ए मध्ये काय घ्यायचे, स्टुडंट्स हू सिक्युअर 50% ऑर मोर मार्क्स इन मॅथ्स, हा या ठिकाणी ए सेट असेल. आता यावरून आपल्याला कॉम्प्लिमेंट सेट राईट करायचं म्हणजे ए डॅश राईट करायचं आहे. मग आता कॉम्प्लिमेंट सेट काय असणार आहे की ज्या विद्यार्थ्यांनी 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स घेतले त्याच्या अपोजिट. मग इथे आपण असं राईट करू शकतो की स्टुडंट्स हू क्युअर लेस दॅन 50% मार्क्स इन मॅथ्स. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.3 या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे.